जय हिंद दोस्तो. आजच्या व्हिडिओमधून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीरा शिंदे यांच्या विचारांमधील एक उदाहरण पाहून एक विचार समजून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील 2 फेब्रुवारी 1913ला ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंत्यविधी आणि बाकीचे विधी करत असताना त्यांनी कार्य हा विधी केलेला होता. त्यावेळेस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जे क्लासेस होते, त्या क्लासेसमधील अनाथ व आश्रित विद्यार्थ्यांना जे आश्रम वरळीमध्ये होते, त्या आश्रमातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी बोलावले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जोशी आणि टिपणीस यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, बाबासाहेब विरा शिंदे हे की तुम्हाला विरोध करत आहेत प्रत्येक गोष्टीला, अस्पृश्य सुधारणेच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला ते विरोध करत आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना कसं काय बोलवून घेतलात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोशी म्हणले की एक गोष्ट लक्षात ठेवा, विरा शिंदे यांचं कार्य आणि माझं कार्य हे एकच आहे. आमच्या विचारांमध्ये भिन्नता असेल, पण नात्यामध्ये आमच्या कटुता नाहीये. यालाच मी दुसरं एक एक्झाम्पल असं सांगतो की उदाहरण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आई होती भीमाबाई माता, यांच्यानंतरनी रामजी सपकाळ यांनी जिजामाता यांच्यासोबत जिजाऊ यांच्यासोबत विवाह केला. त्या देखील पुनर्विवाहितच होत्या. पण सावत्र आईसोबत बाबासाहेबांचे चांगले संबंध नव्हते. तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या सावत्र आईचे विचार पटत नसले तरी भीमराव रामजी आंबेडकरांनी त्यांची जी सावत्र आई आहे तिचा ज्यावेळेस निधन झाला, अंतिम समय जवळ आला, त्यावेळेस बाबासाहेबांनीच त्यांची सेवा केली व अंतिम समय ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस देखील अग्नी त्यांनीच दिला. कारण रमाई मातेने त्यांना सांगितलं, बाबासाहेबांना सांगितलं, भले जरी तुमची आई जरी असेल तर मला विचार पटत नसेल तरी नातेही टिकले पाहिजे. हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य जनतेला देखील दिला की भले विचारांमध्ये भिन्नता असू द्या, तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील लोकांच्या, आपल्या नातेवाईकांच्या, सभोवतालच्या, मित्रपरिवारातील किंवा जवळच्या लोकांच्या किंवा दूरच्या लोकांच्या, कोणाचे जरी विचार पटत नसतील तरी सुद्धा नात्यामध्ये कटुता आलेली नाही पाहिजे. कारण विचार हा जुळणं गरजेचं आहे, कार्य हे जुळणं गरजेचं आहे. तुम्ही करत असणारे काम आणि ते करत असणारे काम हे जर समान असेल ना, विचारांमध्ये तुमची भिन्नता असेल तरी नात्यामध्ये कडवटपणा, कटुता आणि दुरावा आला नाही पाहिजे. हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 2 उदाहरणामधून सांगितली. मला उदाहरणासहित हा विचार तुम्हाला शेअर करावा वाटला, मी शेअर केला. विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. जय हिंद, जय भारत.